यूके का अपना अँड विराट कोहली पण आलेला आहे. हे म्हणाले त्याला असं स्ट्रॉबेरी बाहेर पडतोय. सगळं वाईट सोड पडून जा. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण उठलेलो आहे, फ्रेश झालेलो आहे आणि जर लास्ट व्लॉग बघितलं नसेल तर जाऊन बघा. इट्स व्हेरी इमोशनल आणि खूप छान छान कॉमेंट्स आले तुमच्या त्याच्यावर. सो खूप चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. बट आता आपण उठलेलो आहे, फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि नाश्ता करतोय आपण. शेफ गोसावी इथे हा जो टेस्कोमधून जो क्रोझॉन आणलाय, चॉकलेट क्रोझॉन आहे का तो? आणि ते का ते असं का माझ्याकडे तर नीट चाकू बिकू एकदमच त्यांनी. पण हे तू आधी केलंय का? कुठे केलंय? ॲम्स्टरडॅम. ओके. खाऊन बघ, खूपच बाब लागतं. हे विम्बल्डनमध्ये स्ट्रॉबेरी अँड क्रीम म्हणून असा आयटम भेटतो. चांगला असतो, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. बट विम्बल्डनवाल्यांनी हा ब्लॉग बघितला पाहिजे आणि ते बोलले पाहिजे की गोसावी तू आम्हाला शेफगिरी करायला शिकवशील का? बिकॉज हे जे क्रोझॉनमध्ये स्ट्रॉबेरी टाकून आणि तेवढंच का अजून काय? तेवढंच चॉकलेट सिरप नाही आहे, ते पण तेच मला वाटलं काहीतरी एक सिरप आयटम चांगला असता. आणि आता हे गॉर्डन सोनावणेची टेस्टिंग झोन आणि एक कट काहीतरी होतं वाटतं. काय होतं हे? क्रोझॉनला एवढा वाईट कोणीच कापला नसेल आणि पेपरवर कापला जातोय क्रोझॉन. अर्धा स्ट्रॉबेरी बाहेर पडतोय. सगळं वाईट लागणार चांगलं आहे. ओके, पण मी डायरेक्ट खाऊ शकतो, असं काही विषय नाही. जरा ते पीस घेऊन खायला असं. हां, मधलावा लागेल. हा बरं. हा बेस्ट आहे. चीअर्स. चॉकलेट सिरप असलं खूप मजा येते. चॉकलेट क्रोझॉन असल्यामुळे थोडा चॉकलेट आहे, चांगला टच येतोय. बट थोडा चॉकलेट सिरप आहे जनरली चांगला असतं, असं काही प्रॉब्लेम नाही भाई. म्हणजे आता कोणतरी इकडचे बघतील आणि बोलतील भाई असं काय, असं खायचं नसतं वगैरे, असं काही नाही भाई. देखो, व्हॉट एव्हर फ्लोट्स युअर बोट, जसं तुम्हाला आवडतं खायला तसं खावा. मी तर आमरस कशावर पण खातो, मी तर भातावर पण खातो, चपातीवर खातो, भाकरीवर, पुरीबरोबर, कशाबरोबर पण खाऊ शकतो. सो मला आवडतं कारण पोटात जाऊन तसं पण मिक्सच होणार आहे ना, असं काही विषय नाही. हे काय कपडे? लंडन. बरं, लंडन पण माहित आहे ना, हायड पार्क मध्ये काल काय आलं माझ्या बरोबर. त्याची सोय केलेली आहे. अच्छा, घेतलंय कपडे वगैरे. हा, आणि मग तुला नाही वाजणार? मला पण घेतलंय. अच्छा, घेतलंय. मी तर काल थंडीमध्ये आकडून गेलो, म्हणजे जाम झालं ते. ह्याच्यात हवा जी होती ना त्याच्यात हड्डी आतून आकडून जाते. म्हणजे सन गेल्यानंतर एकदम हे होतं. आज जरा खूप जोरात सन आहे, पण विंडी आहे शेवटी. हा, तिकडे गेल्यावर नाही सांगतात ना, संध्याकाळपर्यंत जरा वेगळा माहोल होईल. भाई, ही लोकं जी आली ही कुठून आली काय माहिती. आज तर सुट्टी पण नाही आहे. अचानक एवढी लोक. जत्रा वगैरे आहे इकडे. सो आता आम्ही आलो आहे मॅकडॉनल्ड्समध्ये इथे ऑक्सफोर्ड स्ट्रीटला. आणि त्याच्यानंतर जरा भूक लागली म्हणून बोललो की खाते है जरा यूके का अपना मॅकडी. हे गाइज, कॅन यू सी बॉबी देवल? एकदम बॉबी देवल ॲनिमल्स इथून बाजूने गेला आणि आम्ही असेच इथे उभे होतो. तर अचानक ताहा भाई मिल गए हमको और ताहा भाई ने बता दिया हमको कि बॉबी देवल मागे. थोडं डिस्टर्ब नको करायला. लेट हिम एन्जॉय हिज प्रायव्हसी. बिकॉज लंडनमध्ये असे तिथे खूप सारे सेलिब्रिटीज फिरत आहेत. खूप आलेत ॲक्च्युली आता. रणबीर आणि आलिया इथे कुठेतरी राहतात या हॉटेलमध्ये, असं इनका कहना है. विरल भैया यू नो होम टू कॉन्टॅक्ट. येस. अँड विराट कोहली पण आलेला आहे. तो आता कुठेतरी आम्हाला जेवायला भेटणार आहे. तर ब्लॉगच्या एंडला तुम्हाला कळेल. आज जास्त फिरलो नाही बिकॉज आज एक रील शूट करायची होती आणि जरा घरात कामं होती. सो रूममध्येच होतो पूर्ण वेळ. बट ते करून ऑक्सफर्ड स्ट्रीट करून आता आम्ही आलो आहे गन पावडर टावर ब्रिज रेस्टॉरंटमध्ये, जे मिशलिन स्टार रेस्टॉरंट आहे आणि जिथे आपले इंडियन प्रोडक्ट्स कडक भेटतात. आता हे जे पप्पा खातात ते आहे रस्सम पाणीपुरी. रस्सम पाणीपुरी म्हणजे पाणीपुरीमध्ये बटाटा टाकला आहे, एक वरती बीटरूटचं झाड आहे आणि रस्समचा शॉट आहे. सो तुम्ही असं पाणीपुरी खायची आणि रस्सम असा उपाक मारून टाकायचा, म्हणजे
एकदम क्रेझी आणि खूप टेस्टी. आणि म्हणजे जर तुम्हाला सर्दी वगैरे झाली तर हे आयटम तर खाल्लाच पाहिजे. आणि हे आहे प्रॉन्स, जे खतरनाक होतं. म्हणजे इकडचं जेवण खरंच खूप खतरनाक आहे. तुम्ही डेफिनेटली येऊन ट्राय करा. आणि तिथून निघून आता आपण आलो आहे कुठे, येस, आता आम्ही आलो आहे कुठे आलो आहे स्टुडंट्स? काय शिकवलं तुम्हाला मी नाही सांगणार, तुम्ही सांगा. ह्याला काय बोलतात सांगा. मी शिकवलं तुम्हाला. जर ब्लॉग नसेल बघितला तर लाज वाटली पाहिजे. एवढं नीट शिकवलं की ह्याला काय म्हणतात. आता तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगायला काय मी काय बोलणार नाही. आणि हा रात्री तर एकदमच जास्त अजून ब्युटिफुल वाटतो. तुम्ही बघू शकता एकदमच. माझ्या हातावर पडतो असं वाका पाय तुटलाय आणि तुझ्यावरती वजन देऊच नको. तू सोडून दे. तू पाय एकदम पसर ना असा, म्हणजे खाली वागशील. आणि पाय पसर म्हणजे खाली टेकव ना. तू खाली टेकव. तू इथे पकड आणि तू स्वतःला सोडून दे. पाय पुढे घे. तू जमिनीवर ठेव पाय आणि सोडून दे. बबल्याला घेतो. सोड ना. अरे तू माझ्या हातावरती वजन सोड ना. काय सोड? तू सोड. कधी पडेल कळणार नाही. अजून क्रॉस झाला. असं काय यार, काय कमी काय वाकायला होतं का? मग तू वाक ना. माझ्या हातावर सोड तू वजन. हा इकडे बघ. काय हलू नका. सोड मागे. झोप तू सोड ना वजन. तू वजन सोड माझ्या हातावरती. माझ्या हातावर वजनच नाही. तू पण सोड. झोपून जा तू यार. लंडन मध्ये झोपणार. हे सोड. झोपून माझ्या हातावर वजन टाक अजून. रेडी? चला हलू नका. काकू हलू नका. हल्ले. हा परफेक्ट. लॉक. फोटो. हलू नका. अरे वा क्या बात आहे. एक नंबर. काय तो तर डायरेक्ट अख्खा माझ्या हातावर पूर्ण हे. आणि हा माझ्या खांद्यावर अटॅक. आणि आता पूर्ण एकाच पाय ठेवून झोपून जा. पाय पूर्ण दोन्ही एकाच जागेवर ठेव आणि पूर्ण लीन हो. हे म्हणायचं त्याला. असं पकडायचंय. काय दिवस आले आता. गोसावी बरोबर असे रोमॅन्टिक पोज करावे लागतात. ओके. हा हात पकडा. तू धड पडू नको. तो हात पकडा ना. तू सोड वजन. माझ्या हातावर तुझं वजनच नाही. वजन येत नाही म्हणजे काय? मग तू सोड ना स्वतःला. तू पडली समज. मी तुला पकडतोय. हा असं. हा हे चांगलं. हा हे असं चांगलं आहे. सोड अजून वजन. असं आपण पाय नको घेऊया. म्हणजे चीट शॉट घेऊया. सोड तू वजन सोड. रेडी? स्माइल. तू वजन सोडत नाही अजून. सोड वजन. हा सोड वजन. सोड ना. पड एकदाचा खाली. सोड एकदा. पडून जा. पड काय? तो काय मस्करी करतोय? तुम्ही काय सांगताय? पडून जा. कुकीज, शॅम्पेन. सो हे सगळे गिफ्ट तहाने दिलेत. अँड आपण लवकरच भेटणार आहे तहाला. उद्या मे बी भेटू मला असं वाटतं. बट आजचा एकदमच छोटासा दिवस होता. बिकॉज रील महत्त्वाची होती. रील येणार आहे 11 तारखेला. खूप एकदम अशी क्विक कॉन्सेप्ट डोक्यात आली आणि पटकन करून टाकलं. आणि खूप छान रिझल्ट ऑलरेडी आलेला आहे. मी जस्ट बघितलं. एडिट वगैरे झाली आहे रील. अँड आय जस्ट वॉन्ट टू से थँक्यू टू ऑल ऑफ यू जे कॉमेंट करतायत ऑन ऑल द व्लॉग्स. जे DM करतायत मला की दादा खूप बरं वाटलं तुझे व्लॉग्स बघून. तू जे सांगतो तुझ्या भावाबद्दल, तुझे बाबा जे बोलत आहेत, तुझ्या आई जे बोलत आहेत, ते आमचे पण घरचे तसेच बोलतात आम्हाला. आणि आम्ही पण तसंच इथे दिवस काढले आहेत. अँड 3-4 दिवसापासून खूपच इमोशनल व्लॉग चालू होते. फायनली आता जरा मजेशीर आज लाईट हार्टेड व्लॉग आलेला आहे. सो तुम्हाला आवडला असेल. बट अगेन
थँक्यू सो मच. अँड मीटअपचा प्लॅन करतोय मी. DM मध्ये बोलतायत सगळे की भाई इथे, भाई तिथे, भाई तिथे. मला नाही माहिती कधी कसा करायचा, बट तुम्ही इथे खाली कॉमेंट करा, DM करा, मला सांगा आपण काय करू शकतो, कधी करू शकतो. मोस्टली विकेंडलाच करायचं आहे मला माहिती आहे, बिकॉज तुम्हाला सर्वांना सुट्टी असेल. सो त्याप्रमाणेच आपण प्लॅन करू. अँड लव यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब, फटफट, बिलीव्ह इन मॅजिक. अँड असं राहू.